आणि मग या लेकराची माय विचार करायला लागली। सासूबाई म्हणत होत्या निघू नको, सासूबाई म्हणत होत्या निघू नको, गर्दी असते, गर्दीत जर माझं नातवान चुकलं तर करायचं काय? आता काय करायचं? आता रिकाम्या जर हातानं जर घरी माईच आणि लेकराचं वर्णन करणारा अभंग शिवे करता घेतलेला आहे। विठ्ठल या अभंगाद्वारे श्री संत जगतवंद्य जगद्गुरु तुकोबराय मनाला उपदेश करतायत। पण उपदेश करत असताना एका चरणामध्ये सिद्धांत दिला आणि 3 चरणामध्ये दृष्टांत दिल्यात। पहिल्या चरणामध्ये दृष्टांत, दुसऱ्या चरणामध्ये सिद्धांत, तिसऱ्या चरणामध्ये दृष्टांत आणि चौथ्या चरणामध्ये दृष्टांत। 3 दृष्टांत आणि 1 सिद्धांत माझ्या तुकोबरायांनी दिलेला आहे। पहिल्या चरणामध्ये माईचं आणि लेकराचं वर्णन केलंय। पुत्राची वार्ता शुभाय के जेवी माता, पुत्राची चांगल्या प्रकारची वार्ता जर जन्मदात्या माईनं जर ऐकली तर त्या आईला आनंद वाटतो। पण शुभ वार्तावर आनंद वाटतो। जसं त्या माईचं आणि लेकराचं प्रेम आहे, देवा तुझं गुणगान गात असताना माझंही तसं हो दे। तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण, तुझं गुणगान गात असताना तसं माझं मन राहू दे। माईचं आणि लेकराचं प्रेम जसं आहे तसं। दुसरा दृष्टांत देत असताना तुकोबराय बोलतायत, मृग म्हणजे हरिण, हरिण ही नाद विषयाला भुलते आणि त्याच्यामध्येच तिचा प्राण जातो, पण तिला आठवण राहत नाही एवढी नाद या विषयाला हरिण बोलते। जशी नाद या विषयाला हरिण बोलते तसं देवा तुझं गुणगान गात असताना माझं तसं त्या हरणासारखं हो दे। नादे लुब्ध झाला मृग, देह विसरिला अंग। आणि शेवटच्या चरणामध्ये माझे तुकोबराय बोलतायत, कासवाची माय कासवाच्या पिल्लाकडे पाहते आणि कासवाचं पिल्लू कासवाच्या मायेकडे पाहत असते आणि नजरा नजर होते आणि त्या नजरेतून पाना मिळत असतोय। तुका म्हणे पाहे कासवीचे पिल्ले माय, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण। अभंगाचा सरळ अर्थ विठ्ठल अभंगाचा सरळ अर्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे। निमित्त सर्वांनाच माहीत आहे की आपण कोकरे परिवारांच्या घरी काय निमित्ताने उपस्थित आहात। तुमच्या समोर आणि माझ्या पाठीमागं बोर्ड लावलेला आहे, वैकुंठवासी चंद्रभागा बापू कोकरे। या माईला जाऊन बरोबर 1 वर्ष झालेलं आहे। मी नेहमी सांगत आहे, सांगत आलो, सांगत आहे आणि सांगत राहणार आहे की ज्याला जन्म आहे त्याला एक ना एक दिवस निश्चित मरण ठरलेलं आहे। जो जन्माला आलाय ना तो मरण घेऊनच आलेला आहे। देह जाईला, देह जाईला,
देह जाईल जाईल त्याची काळोबा खाईल. काळोबा म्हणजे काळ आपल्यावरती टपून बसलेला आहे आणि एक ना एक दिवस तो गिळंकृत करणार आहे. म्हणून सावध राहावं. जन्माला आल्यापासून तो वाट आपली पाहत असतो. जन्मा आले बाळ त्याची वाट पाहे त्याची वाट पाहे प्रत्येक गडोगडीला तो काय वैकुंठवासी चंद्रभागा बापू कोकरे माऊलीला जाऊन बरोबर 1 वर्ष झालेलं आहे. त्यांच्या पश्चात असणारी 2 लेकरं हरिभाव आणि शिवाजीराव. त्याच पद्धतीनं 4 कन्या मुक्ताई, अकाबाई, सोलाबाई आणि शालनबाई. 4 मुली 2 मुलं, जेणेकरून सर्व एकत्रित 6 लेकरं आपल्या जन्मदात्या मायेपासून वनवासी झाले. विठ्ठल मुलगा तुवा मुलगी कितीही मोठी हो द्या महाराज, जन्मदात्या माईला ती लहानच लेकरं असतं. कितीही मोठे हो द्या तरी सुद्धा लहान असते. एवढे जरी हरिभाऊ, शिवाजीराव आणि या 4 कन्या मोठ्या असतील तरी सुद्धा माईतनं जर आपल्या तोंडावरून जर हात फिरवला तर ते एक प्रकारचं टॉनिंग मिळतं, टॉनिंग. आणि हे लेकरांचं टॉनिंग कायमचं संपलं. ज्याचं जळतं त्यालाच कळत असतंय की दुःख आहे किती. विठ्ठल
असो, चंद्रभागा माऊलीच्या सूक्ष्म देहाला शांती प्राप्त होण्याकरता विधी होणार आहे. पिंडदान, ज्ञानदान आणि अन्नदान हे कलियुगामध्ये श्रेष्ठ साधना सांगितलेली. आणि या साधनेच्या जोरावरती ही जी पार्सल आहे ती चंद्रभागा मायेच्या पर्यंत जाऊन पोचत होणार आहे. आणि वरती भगवान परमात्मा या माईला बोलवणार, चंद्रभागा माई, तुमच्या दोन्हीही मुलांनी हरिभाऊ आणि शिवाजीराव आणि चारी कन्या सहभागी झाल्या आणि पिंडदान, अन्नदान आणि ज्ञानदान हे पार्सल तुमच्यापर्यंत नेऊन पोचत झाली. तुमचा मार्ग तुम्हाला तुमचा मोकळा करून दिलेला आहे. त्यांच्या घराला कोणत्याही प्रकारचा दोष देऊ नका. त्याला म्हटलं जातं पितृदोष. हा पितृदोष लागू देऊ नका. त्यांना जेवढं शक्य होतंय तेवढं त्यांनी तुमच्या सूक्ष्म देहाला शांती प्राप्त होण्याकरता हा विधी केलेला आहे. विठ्ठल आणि म्हणून या ठिकाणी सर्व गुणीजन मंडळी आवर्जून उपस्थित आहेत. ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्था जरपवाडी संस्थापक विजय महाराज जाधव यांची गोड अशी संस्था या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. मृदंगाचा बादशाह आपल्या गावचं वैभव बाबू महाराज गोड मृदंग वाजवण्याकरतायत. गायनाचा बादशाह आपल्या गावचं रत्न विकास महाराज गोड गाण्याकरतायत. जुनं ती सोनं असतंय. आणि म्हणून अशी माणसं पाहिजेत. आमचे करे महाराज अधिक कोकरे महाराज अधिक कोळेकर महाराज, पलीकडं देवा समान असणारे विनकरी बाबा सरक महाराज, त्याचबरोबर गायन आणि सिस्टीम दुहेरी काम करणारे आमचे विकास महाराज, त्याचबरोबर देवा समान असणारे तुम्ही सर्व श्रुत वर्ग. आणि जेणेकरून कार्यक्रम झाल्यानंतरही हा कार्यक्रम पाहावा असं जर वाटलं तर तो तरडगावचा सुंदर असा जो बाळूमामा यूट्यूब चॅनल गजर सोहळा, की जेणेकरून स्वतःहून हे माऊली उपस्थित आहेत आणि जिथली तिथं विद्यार्थी पावली खेळत असताना विद्यार्थ्यांच्याकडे शूटिंग करतायत, बरोबर गायन करत असताना गायनाकडं शूटिंग करतायत, कीर्तनकार बोलत असताना कीर्तनकाराकडं. तुमचंही आभार. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल. तो ऐकण्यात नसल्यामुळं सर्व समोर बसलेल्या श्रोत वर्गांना विनंती आहे, कृपया सर्वांनी समोर याचे. समोर जागा मोकळीच आहे माऊली. या पुढे जरा. आणि तुम्हालाच सिस्टीमचा बॉक्सचा त्रास होणार आहे म्हणून कृपया समोर येऊन बसा. विठ्ठल. माईच्या सूक्ष्म देहाला शांती प्राप्त होण्याकरता कथा आणि कीर्तन कलियुगामध्ये श्रेष्ठ साधना सांगितली. आणि या साधनेच्या जोरावरती गेलेल्या सूक्ष्म देहाला शांती प्राप्त होती. मी सूक्ष्म देह म्हणतो का ऐका. आत्म्याला कदापि मरण नाहीये. नैनम छंदंती शस्त्रांनी नैनम दहती. पाहू का, कोणत्याही प्रकारचं शस्त्र घ्यान मारण्याचा प्रयत्न करा, आत्मा मरतही नाही सापडतही नाही. हो, मग त्याला मरण नाही आत्म्याला. या देहातून त्या देहामध्ये, त्या देहातून त्या देहामध्ये आत्मा जातो. मग मरण आहे या स्थूल देहाला. या स्थूल देहाची मुठभर राख होते. देह दोन आहेत, एक स्थूल देह आहे आणि एक सूक्ष्म देह आहे. सूक्ष्म देह
हा स्वर्गाला वर जातोय, त्याच्याकडून भोगवून घेतले जातात, चांगला अथवा वाईट. पण जो स्थूल देह आहे, या स्थूल देहाची मुठभर राख होते, देह संपला जातो. पण सूक्ष्म देह जो आहे, हा सूक्ष्म देह 3 दिवस अग्नी दिल्यानंतर घरामध्येच असतोय. सावडण्याचा विधी झाल्यानंतर हा जो सूक्ष्म देह आहे, हा सूक्ष्म देह उंबरट्यातून बाहेर निघतोय दशक्रिया विधी होईपर्यंत. एकदा दशक्रिया विधी झाला की तो सूक्ष्म देह आपल्या आजूबाजूनं घराच्या फिरतो, मळ्यामध्ये जातो. आणि एकदा का दशक्रिया विधी झाला रे झाला की आजच्या वर्ष श्राद्धाच्या दिवसापर्यंत हा जो सूक्ष्म देह आहे, गेलेल्या मायेचा चंद्रभागाचा, तो सूक्ष्म देह या आकाशाच्या मोकळ्या पोकळीमध्ये फिरतो आजच्या दिवसापर्यंत. आज यावेळेला मुलांना पिंडदान, ज्ञानदान, अन्नदान ही जी पार्सल जोपर्यंत पोस्ट करत नाही तोपर्यंत हा सूक्ष्म देह मोकळा फिरतो. आणि ही पार्सल का ज्या वेळेला मायच्या नावानं सोडली जाईल त्यावेळेला घंटा वाजतो स्वर्गामध्ये, आणि मग नाव पुकारलं जातं, वैकुंठवासी चंद्रभागा बापू कोकरे कोण आहे? तुमच्या दोन्हीही मुलांना हरिभाऊ आणि शिवाजीराव यांनी यथासांग पद्धतीनं पिंडदान, ज्ञानदान, अन्नदान हे तुमच्या नावानं दिलेलं आहे. तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा करून दिलेला आहे. त्यांच्या घराला त्रास देऊ नका. याच्याकरता विधी आज टाइमपास म्हणून कीर्तन करायचं नसतं. विठाला आणि म्हणून सूक्ष्म देहाला शांती प्राप्त होण्याकरता मी अभंग घेतलाय तुकोबरायांचा. आणि या अभंगामध्ये माईचं आणि लेकराचंच वर्णन केलेलं आहे. हो, की जन्मदात्या माईचं प्रेम लेकरावरती असतंय कितपत, आणि लेकरो मायच्या पाठीमाग धावतोय कितपत. जोपर्यंत लेकराला कळत नाही तोपर्यंत आई 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 करत. चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. काय सांगावं महाराज, जन्मदात्या माईला माई 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 म्हणतं कुठपर्यंत, त्याच्यावर तांदूळ पडत नाहीत तोपर्यंत. तांदळाचा चमत्कार लय वाईट बर का. तांदूळ बाबू महाराज एकदा का डोक्यावर पडलं, तांदळाचा चमत्कार वाईट. माय 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 म्हणणार, आई 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 म्हणणार, 6 महिन्यात म्हणतं ती कुठं गेली, ती कुठं गेली. ही भाषा नामदेव अप्पा शेमगावकरांची. आज प्रामुख्यानं आप्पांची पुण्यतिथी आहे. हो, आपण नांदल मधून थोडीशी श्रद्धांजली त्यांच्याकरता वाहूया. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान श्री ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज, वैकुंठवासी नामदेव अप्पा शेमगावकर की. ऐका, 25
25 वर्षाचा एकदा का झाला आणि त्याच्यावर तांदूळ पडला मंत्रच बदलतो. आई 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 म्हणणार एका क्षणात म्हणतात ती कुठं गेली, ती कुठं गेली. नामदेवराय सांगतात ऐका हो, जेणेकरून आई 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 म्हणणार बाई आली की एका क्षणात आई विसरते. तस जोपर्यंत आपल्याकडं धन नाही, एकदा का धन आलं, धन नसलं की देव देव देव, बाई नाही तोपर्यंत आई आई आई, आणि एकदा का धन जवळ आलं, धन नाही तोपर्यंत देव देव देव, प्रत्येक संकटात देव देव देव, आणि एकदा का धन आलं, धनाच्या मानाच्या प्रतिष्ठेमध्ये देवाचा विसर पडतोय. पण महाराज सांगतायत त्यावेळेला मृत्यूच्या वेळेला कोण आहे, मृत्यू काळी तेव्हा कोण आहे, मृत्यू काळी तेव्हा प्रतिष्ठेमध्ये तुम्ही जीवन जगता आहात. मृत्यूच्या वेळेला कोण आहे तुम्हाला, धन मान आला की देव बाजूला जातोय. जसं का बाई आली की आई माग जाते, तसं धनमान आलं की देव बाजूला जातोय. म्हणून महाराजांनी सांगितलं आहे का, धनमान जोडा पण देवाचा विसर पडू देऊ नका. पत्न्या 2-2 करा असं महाराजांना नाही सांगितलं, मी सांगतो पण आईला विसरू नका. विठ्ठल आणि म्हणून जन्मदात्या माईचं प्रेम लेकरावरती नितांत असतंय. काय सांगावं, कितपत प्रेम माय करते, जन्माला आल्यानंतर प्रेम करते याच्यात नवल काय. ज्या वेळेला लेकरू गर्भामध्ये आहे तेव्हापासूनच जन्मदाती माय लेकरावरती प्रेम करते. गर्भामध्ये आहे तेव्हापासूनच. गर्भात येतना गर्भालाही असतात आणि जन्मदात्या माईलाही असतात. आणि मग ज्या वेळेला गर्भामध्ये येतना चालू होत्या त्यावेळेला ती गर्भ भगवान परमात्म्याला विनवणी करतो की देवा ऐक बाबा, भयंकर येत नाहीत रे गर्भवासाच्या, काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, माझा भोगी नारायण, माझा भोगी नारायण, तुझा क्षणा क्षणाल्या तसे माझ्या सोयीत नदी कोणी, माझ्या सोयीत नदी कोणी, माझ्या सोयीत नदी कोणी,
गर्भीची यातना माझ भोगीता नारायणा. गर्भाच्या यत्नाचे भयानक आहेत. गर्भ विनवणी करतोय देवा वाचवणारे बाबा. एक वेळी या जन्माला आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस. भगवंता रात्र दिवस तुझं भजन पूजन चिंतन करतो रे बाबा. जन्माला आल्यानंतर मी नवस करतो तुला, पण या गर्भातनं सुखरूप बाहेर काढ. देव दयाळू आहे. देवाला वाटलं जन्माला आल्या सुखरूप गर्भातून बाहेर काढल्या भजन करल पूजन करल माझं स्मरण करल, त्याला काय माहित पुढे जात अशी निर्माण व्हायची. त्याला दया आली, तो दयाळू आहे. भगवंतानं सुखरूप गर्भातून बाहेर काढलं आणि गर्भातून बाहेर आल्याबरोबर येताना काय घेऊन येतं कोणास ठाऊक. हे अशा मोठी फिट्ट असते त्या काय आणता येताना. आणि लहान लेकराच्या नुकताच जन्माला आलेल्या लेकराचा आवाज तुम्ही ऐका. ती तेव्हाच म्हणतं का म्हणलं होतं भजन करील, का म्हटलं होतं पूजन करीन. हे तिथून बेईमान जात आली भयानक महाराज. विकास महाराज तेव्हापासून बेमान जात आली की जन्मदात्या मायला बापाला सुद्धा कोण मानायला तयार नाही. कबीरदास महाराजांनी त्याचं गोड वर्णन केले. एवढी भयानक दुनिया बेमान निघाली. कबीरदास महाराज गोड वर्णन करतात. ऐका. कबीरदास महाराजांनी जन्मदाती बाई आणि जन्मदाता बाप या कलियुगामध्ये कोण कोण मानायला कुणाला तयार नाही. जन्मदात्या माईला कोण मानत नाही, जन्मदात्या बापाला कोण मानत नाही. औरत को बहुमान आई बापाला कोण मानत नाही. औरत को बहुमान पत्नीला मान्य ती. हे कलियुगाचं वार आहे. महाराजांना हे कमी वाटलं आणि म्हणून कबीरदासाने पुढच्या दोह्यामध्ये त्याचं वर्णन केलं.
साधु संत का कोई नहीं मानो खिचड़ो को भाषा खाली वाली साधू संतांना कोण मानणार नाही पण त्या हिजड्या लोकांना मानले ती एवढी भयानक दुनिया येणार आहे आई रे दुनिया आई रे ऐका कलीचे मेहमान असत्याचे रिजले जन पापा देती अनुमोदन करती हेळन संतांचे ऐका कलियुगाचा आचार अधर्म पर झाले नर ही भयानक काय कलियुग महाराज कोण कोणाला मानायला तयार नाही महाराज पण मुलगा केवढाही मोठा जरी असेल ना मायला लहान असतो आणि माय गर्भात असल्यापासूनच त्याच्यावरती प्रेम करते 7व्या महिन्याला ज्या वेळेला डोहाळं लागतं ना मायला त्यावेळेला महाराज ही 7व्या महिन्याला असताना लेकरू गर्भात नीट बसत नाही आईला लाता देत आईनं तक्रार केली कोणाकडं फाईल घेऊन दवाखान्यात जायची गरज नाही ऐका आता ट्रीटमेंट सुरुवातीपासून दवाखान्यात फाईल घेऊन सुद्धा दवाखान्यात जाण्याची गरज नाही गर्भाची हालचाल ही आईला कळत असते उजव्या बाजूला जर सातत्यानं कोशेमध्ये जर गर्भाची हालचाल होत असेल बाबू महाराज लक्षात ठेवा तर उजव्या बाजूला जर हालचाल सतत होत असेल तर मुलगा होतो पप्पू महाराज ध्यानात राहू द्या आणि सातत्यानं जर डाव्या बाजूला जर हालचाल होत असेल गर्भाची तर 100% मुलगी होत असते फाईल घेऊन दवाखान्यात जाण्याची सुद्धा गरज नाही मायला कळतं विठ्ठल पण जन्मदात्या माईचं प्रेम लेकरावर दे कितपत आहे ऐका आपला जीव पणाला लावेल मुला करता जन्मदाती माय पण लेकराला धक्का लागू देत नाही तीच नाव आहे जन्मदाती माय या एका मायचा दृष्टांत देतो म्हणजे पडदेशी लक्षमध्ये येऊन जाईल वैकुंठवासी चंद्रभागा बापू कोकरे या मायच्या सूक्ष्म देहाला शांती प्राप्त होण्याकरता मी दृष्टांत देतोय ऐका या मायेचं प्रेम असतंय कितपत बाळंतपणाच्या येतनाही भयानक आहेत जीव कासावीस होऊ लागला माईचा आणि बाळंतपणाच्या येतना चालू झाल्या मराठी अक्षर बर बाळंतपण का अक्षर वापरला असेल एक तरी बाळ तरी नाहीतर बाळाची माय तरी एक होणार बाळ नाहीतर बाळाच्या आईचा अंत म्हणून बाळंत पण शुद्ध मराठी आता त्याचे जाग्यावर आलं काय म्हणते डिलिव्हरी असू दे आता काल आहे तसं महिना सुधारक झाला हे कासावीस जीव होऊ लागला माईचा घरामध्ये सोडवणे करता कोणच नाही गावामध्ये कोण नाही 5 वर्षाचं एक लेकरू वहिनी आणि जीव कासावीस होऊ लागल्याबरोबर त्या 5 वर्षाच्या लेकराला बोलवलं वहिनी इकडे या लहान असेल तरी आवाज बोलतात हो वहिनी इकडे या 5 वर्षाच्या लेकराला बोलवलं जीव कासावीस होतोय बाळंतपणाची यातना सहन होत नाही घरात कोणीच नाहीये आणि गावातही कोण दिसत नाही मदती करता कोणाला तरी बोलवा हे 5 वर्षाचं लेकरू आहे इकडे तिकडे बघतो कोण दिसत नाहीये गाव ओसाड आहे कोणच नाही आता करायचं काय पण ती 5 वर्षाच्या लेकरानं समोरचा एक झाड आहे त्या समोरच्या झाडाखाली एक साधू महात्मा बसलेला आहे
त्या साधू महात्म्यांच्या जवळ ते 5 वर्षाचं लेकरू झप 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 पाऊल टाकत गेलं. महाराज 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 ऐका, माझ्या वहिनींचा जीव कासावीस होतोय आणि बाळंतपणाचे यत्न चालू झालेत, तर मदती करता तुम्ही महाराज याचाल? सांगा महाराज. 5 वर्षाचं लेकरू विनवणी करतय. कोणाला? त्या साधू महाराजांना. साधू महाराज चिंतन करतायत, नामस्मरण करतायत. या लेकरानं विनंती केली तरी साधू महाराज पाहत नाहीत. 5 वर्षाच्या लेकरानं साष्टांग असं दंडवत घातलं. श्री संतांची माता चरणावरी साष्टांग दंडवत घातलं. महाराज ऐका ना, मदती करता कोणीच नाही. माझ्या वहिनीचा जीव कासावीस होऊ लागला आणि बाळंतपणाच्या यत्नाही भयानक आहेत. मदती करता चला. साधू महाराजांनी या लेकराकडे पाहिलं. गया वया करत लेकरो, बर आपण तपश्चर्यामध्ये आहोत, उठताही येत नाही. साधू महाराज हुशार. साधू महाराजांच्या समोर भस्म होतं. हे भस्म घेतलं आणि त्या 5 वर्षाच्या लेकराला दिलं. लेकरा जा, हे जे भस्म आहे हे भस्म तुझ्या वहिनीच्या कपाळाला लाव. हे भस्म वहिनीच्या कपाळाला लावल्याबरोबर तुझी वहिनी मोकळी होईल, लेकरू जन्माला येईल. पण एक लक्षात ठेव, आता या क्षणाला जर भस्म जर लावलं ना, मुलगा होईल पण भिकारी आणि दरिद्री जन्माला येईल. तुझ्या वहिनीला सांग. आणि हेच भस्म जर 3 प्रहारानंतर तुझ्या वहिनीच्या कपाळाला जर लावलं तर जगामध्ये श्रेष्ठ आणि चतुर असा मुलगा जन्माला येईल. तुझ्या वहिनीला सांग, आता जर लावलं या क्षणाला तर भिकारी आणि दरिद्री जन्माला येईल. आणि 3 प्रहारानंतर हेच भस्म जर लावलं तर चतुर आणि जगामध्ये श्रेष्ठ असा मुलगा जन्माला येईल. वहिनीला सांग. भस्म घेतलं महाराज त्या लेकरानं आणि झप 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 पाऊल टाकत आपल्या वहिनींच्या समोर. वहिनी 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 मदत करता कोण नाही. वहिनी साधू महाराजांच्याकडे गेली आणि साधू महाराजांना मदत मागितली. पण साधू महाराजांनी मदत ही भस्म म्हणून दिलेली आहे. हे भस्म जर तुझ्या वहिनीच्या कपाळाला लावलं तर लगेच बाळंत होईल, मुलगा होईल, पण भिकारी आणि गरीब मुलगा जन्माला येईल. आणि 3 प्रहार काळा जर सहन केल्या बाळंतपणाच्या आणि 3 प्रहारानंतर जर हे भस्म लावलं तर जगामध्ये श्रेष्ठ आणि चतुर असा मुलगा जन्माला येईल. तसंच त्या लेकरानं वहिनीला सांगितलं. या जन्मदात्या माईनं विचार केलाय, एक जीव जातोय, एक जीव येतोय. बाळंतपणाच्या यत्ना भयानक आहेत. आता काय करावं हे या जन्मदात्या माईनं विचार केला. आता हे भस्म लावून भिकारी मुलगा आणि दरिद्री मुलगा जन्माला घातल्यापेक्षा याच्यात मी मेली तरी चालेल, पण भिकारी आणि दरिद्री मुलाला मी जन्म देणार नाही. 3 प्रहार यत्न करेल
सहन करेल 3 प्रहार आणि चतुर आणि जगामध्ये श्रेष्ठच मुलगा जन्माला घालील. याचं नाव आहे जन्मदाती माय. आणि या जन्मदात्या माईनं 3 प्रहार हो ही यातना सहन केल्या गर्भाच्या. बर सामान्य नाहीत यातना, गर्भाच्या यातना ही गर्भवती माईला माहित आहे. मग सहन करण्याकरता हिनं एक शीर्षासन केलं. शीर्षासन असं असतंय की डोक्यावरती उभं राहायचं. 3 प्रहार चांगल्या लेकराला जन्म देण्याकरता या जन्मदात्या माईनं डोक्यावरती 3 प्रहार उभे राहिले आणि 3 प्रहार या बाळंतपणाच्या यत्ना सहन केल्या. आणि 3 प्रहारानंतर ज्या लेकराला जन्म दिला त्या लेकराचं नाव शास्त्रामध्ये आलंय चतुर बिरबल. विडाला आणि चतुर बिरबल एकदा का जन्माला आला आणि मुलगा जन्माला आल्याबरोबर एवढा चतुर आहे, एवढा चतुर आहे, एवढा चतुर आहे. पण चतुर बिरबल आहे त्या बिरबलापेक्षाही एक भगवान परमात्मा काकणभर चतुर आहे. चतुर बिरबल हा चतुर आहे. पण या बिरबल पेक्षा ही काकणभर श्रेष्ठ माझा भगवान परमात्मा चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तू विठोबा. तो विठोबा भगवान परमात्मा चतुर आहे. पण चतुर बिरबलला जन्म या माईनं दिला आणि आनंदाची बातमी या माईनं ऐकली. माझ्या पोटी माझा मुलगा जन्माला आला आणि तो एवढा चतुर आहे आणि एवढा जगामध्ये श्रेष्ठ आहे. ही एकदा का शुभ चांगली वार्ता का ज्या माईनं ऐकली आणि ऐकल्याबरोबर त्या माईला एवढा आनंद झाला. तोच आनंद महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. जगत गुरु तो खूप बरा आहे.
जन्माला लेकरू आल्यावर एवढी आनंदी होते, चांगली वार्ता ऐकली, शुभ वार्ता लेकराची ऐकल्या एवढा आनंद होतोय. बिरबलच्या मायला तेवढा आनंद झालाय. मुलगा जन्माला आल्यानंतर पुत्राची वार्ता शुभा एके जेवी माता, चांगली वार्ता ऐकल्यानंतर आनंद होतो. आणि माय प्रेम करते, एक क्षणही बाजूला लेकरू जाऊ नये असं माईला वाटतं. आणि दोन्ही जर चुकामुक झाली ना, भयानक आहे महाराज विरहा. आषाढी वारी जवळ आली. आळंदीपासून पंढरपूरकडे लोक वारकरी मंडळी निघाली. पहिला मुक्काम आळंदी, दुसरा मुक्काम पुन्हा जिथं काहीच नाही ओना त्याचं नाव पुन्हा. गुलाबजाम, श्रीखंड, बासुंदी काय पाहिजे तेवढं मिळतं पुण्यात. एकदा का देव घाटात न वर आला अवघड असता हो. तिथं मागा लागते ती, महाराज चला आमच्याकडे जेवायला, महाराज चला आमच्याकडे जेवायला. आपल्या भागात आल्या म्हणते घेता का पंगत आमच्या दिंडीची, तरी म्हणते ती नाही यावर्षी बघू पुढच्या वर्षी. असं काळ आहे. कालाय तस्मै नमः. सासवड हो, सासवडच्या पुढं जेजुरी, जेजुरीच्या पुढे वाल्ले, वाल्ल्याच्या पुढे लोणंद, लोणंदच्या पुढे तरडगाव, तरडगावच्या पुढे फलटण, फलटणच्या पुढे बरड, बरडच्या पुढे नाट्यपुते, नाट्यपुतेच्या पुढे माळशिरस, माळशिरसच्या पुढे भवानीनगर. कुठून आणलं तुम्ही? वेळापूर, वेळापूरच्या पुढे बंडीशेगाव, बंडीशेगावच्या पुढे वाकरी, वाकरीच्या पुढे पंढरपूर, पंढरपूरच्या पुढे पंढरपूर हा विसावा आहे. आळंदी पासून पंढरपूर पर्यंत दरमजल दरमजल करत वारकरी मंडळी पंढरपूरला जातात. आणि लाखो लोक पंढरपूर मध्ये सामावली जातात, गुप्त होतात, कळत नाही कोण आहे आणि किती आहे, कारण तिथं विसावा आहे. कुंटलिया धावा शेवटचा दिस गोड व्हावा. आता निशिंदीने पावल विसावा. खुंटलिया दावा तृष्णेच्या, तृष्णेच्या दावा खुंटल्या जातात पंढरपूर मध्ये विसावा. थांबायचे पुढं नाही का झालं, पंढरपूर मधनं निघाला मंगळवेड्याकडं असं नाही. विसावा हा पंढरपूर मध्येच आहे. तसा या जीवनालाही विसावा आहे. सूक्ष्म देह तिथं थांबवावा लागतोय, स्थूल देह थांबवावा लागतोय. सूक्ष्म देहाची वाटचाल स्वर्गाकडे आहे. ऐका
म्हणून आळंदीपासून पंढरपूर पर्यंत दरमजल करत वारकरी मंडळी पंढरपूरला पोहोचत झाले. दशमीचा दिवस आणि एकादशचा दिवस उगवला आणि मग गावाकडची लोकांची गर्दी पिकअप घेऊन पंढरपूर. कोण यायचंय का? पंढरपूर. चुंड्याची चुंड्या गावाकडून पंढरपूरला एकादशीला मोकार गर्दी. गंमत अशी. तशीच एका बाईचं छोटस लेकरू आहे आणि त्या बाईनं विचार केला, आत्या पंढरपूरला जाव का? एकादशीला जाव का पंढरपूरला? आत्याबाईनं सांगितलं, सुनबाय जायाचं तर एकटी जा, माझ्या नातवंडाला न्यायचं नाही. माझा नातू नवसा सायासानं झालाय, छोटस लेकरू आहे आणि त्याला तुला नेता येणार नाही. पंढरपूर मध्ये भयानक गर्दी असते, ती गर्दी सहन होणार नाही, तिथं चुकल. आम्ही ज्याच्या पायथ्याला राहतोय शिखर शिंगणापूरचा राजा मोठा महादेव पंढरपूरला वारीला निघाला पट्ट्या. आणि जाता जाता भगवान शंकरजी वारीला निघाले पंढरपूरला आणि पार्वतीनं बघितलं. कुठं अशा म्हणणारे आपल्या बी आहेत. एकट्यालाच वारी करावी वाटते, आम्हाला काही हे वाटत नाही का? येतो आम्ही. पार्वतीने सांगितलं, कुठं? पंढरपूरला निघालोय, वारीला निघालोय. बर. पार्वती म्हणली, मग मी येऊ का? बर चल बाई, यायचे ना चल, पण त्या पोराला माहित होऊ देऊ नको. त्याचं नाव गणपती. त्याला माहित होऊ देऊ नको, आपण दोघं जाऊ. हे दोघं जणी पंढरपूरला वारीला भगवान शंकरजी पार्वती निघाले आणि हे बाजूला खेळत होतं गणपतराव. गणपतरावनं बघितलं, पप्पा मम्मी कुठं निघाली? पिक्चरला निघाली का काय कोणास ठाऊक. आणि गणपतीनं लांबनच बघितलं आणि गणपती म्हणला, मम्मा पप्पा मम्मा कुठं? भगवान शंकरजी म्हणलं होतं गपचिप चल म्हणत होतो. आता कसं करायचं? आता त्याला न्यावं लागेल का नाही? मग पार्वती म्हणजे असं करा ना, आपली गाडी काढा. मग भगवान शंकरजीची गाडी वॅगनर इनोवा. अहो नंदी बाबा, नंदीला हाक मारली, नंदी चला पंढरपूरला जायचंय. नंदीला बोलवलं. आणि गणपतीला सांगितलं, ए बाबा यायचंय ना तुला, चल पटदिशी. आता मोठ्या पोटाचा बाबा लांब सोंडीचा पुढं बसवला आणि निघाली ना. ह्यांनी पहिली वारी केली. भगवान शंकरजी, पार्वती, नंदी आणि गणपती गेली पंढरपूरला. ती कथा फार मोठी. 11:15 वाजलेत. विठ्ठल एकादशीच्या दिवशी महाराज हे निघालेले. सासूबाईंना सुनबाईला सांगितलं, माझ्या नातूला निघू नको, पंढरपूरला गर्दी असते, गर्दीमध्ये माझं लेकरू चुकेल, तुला जायचं तर जा. सोनबाईनं सांगितलं, आत्या लेकरू माझं आहे, आगावपणानं बोलायचं नाही, मी न्यायचं का न न्यायचं मी ठरवेल, माझ्या लेकराला मी नेणार. नाही ऐकलं सासू साहेब. सोनबाईनं लेकराला घेतलं आणि पंढरपूरला गेली. आणि एकादशीची प्रदक्षिणा, गावची दिंडी भेटली, चंद्रभागेच्या तीरी स्नान केलं गावच्या दिंडी बरोबर. आणि भजनी मंडळानं चंद्रभागेमध्ये अभंगाला सुरुवात केली. आवडी पंढरी मामा रंग, आवडी
आवडी पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक कामनी निरल्प झाले अभंग वगैरे झाला आणि प्रदक्षिणा रोडला लागली आणि प्रदक्षिणा रोडला लागल्यानंतर दिंडी मिसाळली 2-4 दिंड्या एकत्र आल्या ना आपल्या गावातली दिंडीच कुठे दिसना चुकली बाय लेकराला आपल्या काकाला घेतलेला आहे दुसऱ्या 2 दिंड्या मिसळल्या आपली दिंडी गेली आणि त्या दिंड्या दुसऱ्या कोसळल्या बरोबर मुलगा एका बाजूला आणि बाई एका बाजूला या लेकराची माई एका बाजूला आणि लेकरू एका बाजूला हे लेकराला शोधते लेकरू काय सापडत नाही बाई दिंडीमध्ये निघून बाजूला गेलेले ते लेकराची माय आणि हे छोटस लेकरू पोलिसांच्या ताब्यामध्ये आलं आणि पोलिसांनी त्या लेकराला घेतलं त्याला कळत नाही छोटस लेकरू पोलीस स्टेशनच्या समोर टेबलवरती त्या मुलाला उभं केलंय पार्ले बिस्किटचा पुडा त्या मुलाच्या हातामध्ये दिला खा लेकरा तुझी माय भेटल्यानंतर मायच्या स्वाधीन करू या आईनं विचार केला माझं लेकरू कुठं गेलं रडून डोळे लाल झाले आणि मग या लेकराची माय विचार करायला लागली सासूबाई म्हणत होत्या निघू नको गर्दी असते गर्दीत जर माझं नातवान चुकलं तर करायचं काय आता काय करायचं आता रिकाम्या जर हातानं जर घरी गेली मुलगा माझं इथंच राहिलं माझ्या मुलाचं काय बरं वाईट झालं तर माझी सासू नको ती बोलल पांढऱ्या पायाची होती निघू नको म्हणलं होतं तरी निघलं हा ऐकलं नाही तिच्या मनाने केलं पांढऱ्या पायाची पाल माझ्या नातवाला तिकडं सोडलं नको ती बोलल आता करावं काय रडायला लागली आणि दत्त घाटावर आली भिकाऱ्याची लाईन असते आणि ती भिकाऱ्याची लाईन हात पुढं करतात आणि मागतात 1-2 पैसा द्यावो धर्माला 1-2 पैसा द्यावो धर्माला आशीर्वाद लागल तुमच्या मुलाले कराला मुलाला 1-2 पैसा द्यावो धर्माला 1-2 पैसा द्यावो या भिकाऱ्याच्या लाईन मध्ये हे माई लेकराची आली केस विस्कटलेले रक्तबंबाळ डोका पडलेला आहे माझा मुलगा कुठं असेल माझा मुलगा जिवंत असेल का हे डोका आपटून घेतलेला आहे आणि एक ग्रस्त पोलीस स्टेशनच्या समोरून निघालेला आहे पोलीस स्टेशनच्या समोर टेबलवरती हा छोटा चिमुकला लेकरू बाळ हातामध्ये पोलिसांनी बिस्किटचा पुडा दिलेला आहे पार्ले बिस्किट ते खाते आणि हा ग्रस्त स्नान करण्याकरता दत्त घाटावरून चंद्रभागेकडे निघाले पोलीस स्टेशनच्या समोर आणि पोलीस स्टेशन अलाउशिंग करतात ऐका हा पचड्डीचा पांढरा शर्ट अंगामध्ये घातलेला उजव्या हातामध्ये काळा गो बांधलेला गालावरती काळा तिळ आहे 5 वर्षाचं लेकरू हरवलेलं आहे आणि पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये ओळख पटवून हे लेकरू घेऊन जावं त्या ग्रस्तानं ऐकलं आणि ग्रस्त झप पाऊल टाकत दत्त घाटाला निघालेले आहे बाईनं डोका आपटून रक्त बंबाळ झालेले केस इसकटलेले आहेत रडून डोळे लाल झालेले आहेत आणि अचानक या ग्रस्ताची नजर त्या बाईकडे गेली तो जवळ गेला बाईच्या जवळ गेला आणि विचारलं ताई का रडता बर 2-3 दिवस झालं कोणीही विचार नाही का रडता म्हटल्याबरोबर ती बाई म्हणते दादा का असं म्हणता बर माझं लेकरू पाहिलं का तुम्ही सांगा बर त्यानं वर्णन करायला सुरुवात केली तुमचं लेकरू हरवलंय होय ऐका
पोलीस स्टेशनच्या समोर पोलिसांच्या ताब्यामध्ये टेबलवरती हाफ चड्डीचा पांढऱ्या शर्टचा उजव्या हातामध्ये काळा गोप बांधलेला आणि उजव्या गालावरती काळा तीळ असणार लेकरू माय 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 करून रडते आणि पोलिसांच्या समोर बिस्किट खाते. हे वर्णन ऐकल्याबरोबर माझाच लेकरू आहे, माझाच लेकरू आहे, कुठे सांगा साहेब, तेवढी वाट दाखवा, वर पोलीस स्टेशनची वाट दाखवा. हे असं म्हटल्याबरोबर त्या ग्रस्तानं सांगितलं, बाई या पलीकडच्या गल्लीतून समोर गेल्यानंतर पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशनच्या समोर टेबलावरतीच तुमचा मुलगा आहे. हे ऐकल्याबरोबर तड दिशी माय उठली आणि पळत झप 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 पाऊल टाकत निघालेले. आणि तिकडे त्या लेकराची अवस्था काय झाली आणि इकडे या मायची अवस्था काय झाली चुकल्यानंतर. चुकली या माय, चुकली या माय, चुकली या माय, चुकली या माय, बाळ हुरू हुरू पाय टेबलवरतीच बघते, माझी माय आता येईल, माझी माय आता येईल. आज याच कोकरे परिवारांच्या घराण्यामध्ये हरिभाऊ आणि शिवाजीराव, मुक्ताबाई, अक्काबाई, सोलाबाई आणि शालनबाई या लेकरांनी विचार केलं, 1 वर्ष झालंय माय आमची चुकली, माय आमची आम्हाला दिसत नाही, माय आमची चुकली, आम्हाला आज भेटल का माय? कदापि भेटणार नाही. एकदा का या स्थूल देहाची राख झाली, सूक्ष्म ध्यान वायुरूपानं फिरतील. आणि आज या यज्ञाच्या जोरावरती, पार्सलच्या जोरावरती निश्चित प्रकारे महाराज चंद्रभागा माईच्या सूक्ष्म ध्याला शांती प्राप्त होते. ऐका, ए माय पळत निघाली लेकराकडे. पोलीस स्टेशनच्या समोर टेबलवरती हे 5 वर्षाचं लेकरू, हाफ चड्डीचं पांढऱ्या शर्टाचं, उजव्या हातामध्ये काळा गोप आणि उजव्या गालावरती काळा तीळ, अर्ध बिस्किट खाल्लेलं आहे. पोलिसांच्याकडे बघते, म्हणते, दादा, पोलीस दादा, माझी माय भेटेल मला, माझी माय भेटेल का? सांगा ना दादा. हे अलाउशिंग करतायत पोलीस. ऐका ऐका, 5 वर्षाचं लेकरू हरवलेलं आहे, ओळख पटवून घेऊन जा. आणि तेवढ्याच समोरून केस विस्कटलेली, रक्त बंबाळ झालेली जन्मदाती माय या लेकरानं पाहिली आणि पोलिसांना, दादा दादा, माझी माय आली, माझी माय आली, माय माय आली, माय आली, माझी माय आली. आई पळत आलेली आहे. काय सांगा महाराज, या लेकरानं जन्मदाती माय बघितल्या बरोबर हातातला निम्मा राहिलेला बिस्किटचा पुडा, पार्ले बिस्किटचा पुडा होता हो, हे निम्मा बिस्किट टाकू दिलं. बिस्किटचा पुडा पोलिसांच्या तोंडावरती हाणला, खा तुमचं तुम्ही, माझी माय मला मिळाली. आता हे टेबलवरनं उडी मारली ना, आईला घट्ट मिठी मारली. महाराज काय आनंद झाला असेल त्या मायला आणि लेकराला. हे लेकरू भेटल्यानंतर तिलाही आनंद झाला. पुत्राची वार्ता शुभाए के जीवी माता. कळलं महाराज, 10 मिनिटं शिल्लक राहिली ते 12ला. आम्ही करायचं काय तेवढं सांगा. त्यावेळेला तुकोबाराय सांगतात, हे माईचं लेकराचं प्रेम आहे, तसं गुणगान गात असताना माझं मन सुद्धा तसंच राहू दे दुसऱ्याच्या.
अवघी 5 मिनिट आपली शिल्लक आहेत. 12च्या आत कधी हे पुष्पवृष्टी करायची नाही. पंचांगाच्या शेवटी त्याचं वर्णन आलंय. 12, 5, 12, 10, 12:15 2 चरणापर्यंत येऊन पोस्त झालो. 2 चरणाचा सरळ अर्थ शिवेला पूर्णविराम. तुकोबराय बोलताय तैशी राहू माझी मन गाता ऐकता हरिगुण. हे भगवंताचं गुण गाण्यामध्ये अधिकार फार मोठा हनुमंतरायाचा होता. आणि हनुमंतराय सांगतायत जिथं जिथं माझी रामकथा चालू आहे तिथं तिथं मला अवधान द्या ऐकण्याकरता. यत्र यत्र कथा लोके तत्र तत्र गतिर्मस्तु श्रवणार्थ सदैव. ही जिथं जिथं रामकथा चाललेली आहे तिथं मला ऐकण्याकरता संधी द्या. हनुमंतराय सुद्धा सांगताय सेवेचा प्रकार हनुमंत जाणे तेने सीताकांत सुखी केला. तैशिरा हो माझे मन गाता ऐकता हरिगुण. नादे लुब्ध झाला मुर्ग. जगतबंदे जगद्गुरु तुकोबराय सांगताय मुर्ग हा हरयीन आपल्या देहाला विसरतो आणि त्याच्यामध्येच तो लुब्ध होऊन जात असतोय महाराज. आणि तसं माझं मन त्या हरणासारखं राहू दे. जगतबंदी जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये उदाहरण देत असताना कासवाचं दिलेलं आहे. तुका
सर्वांच्या समोर मोठं लावलेला कोकरे परिवारांची जन्मदाती माय चंद्रभागा बापू कोकरे यांना जाऊन बरोबर 1 वर्ष झालेलं आहे. सूक्ष्म देह आणि स्थूल देहाचे मी वर्णन करत असताना बोललो स्थूल देह गेल्या वर्षी संपलेला आहे आणि सूक्ष्म देहाने अजूनही आपल्यामध्ये आहे. माझी मुलं हरिभाऊ आणि शिवाजीराव माझ्या नावानं पिंडदान करतायत का? माझ्या नावानं अन्नदान करतायत का? माझ्या नावानं ज्ञानदान करतायत का? अजूनही सूक्ष्म रूपाने हे पाहतायत. ही पार्सल पुण्याचे संचय मायपर्यंत निहून पोस्ट करायचं. प्रत्येकाच्या हातामध्ये फुलं आलेले आपलं तिळतिळ पुण्य फुलामध्ये समर्पित करायचं आणि भगवान परमात्म्याला विनंती करायची देवराज या कोकरे परिवारांची माय तो घेऊन गेला श्री बाबा. आम्ही हे काही करू शकत नाही. तुझी सरीची आमचा पराजय पण आम्ही तिळतिळ पुण्याचा संचय करतोय देवा. जिथं असतील चंद्रभागा माय त्यांच्या सूक्ष्म देहाला शांती प्राप्त होती आणि पुनश्च एकदा कोकरे परिवारांच्या मध्ये आमच्या माईंना मनुष्य देह मिळू दे एवढी विनंती करू. आपण थांबण्याचा प्रयत्न करूया. गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता गाता Bye.